की ह्याच्यामध्ये दोन गुन्हे आहेत. एक ज्याच्यातून हे खुनाचं प्रकरण घडलं त्याच्यामागं खंडणीची मागणी होती आणि त्या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून वाल्मिक कराडांचं नाव आलेलं आहे. गॅरंटी यायचा काय प्रश्न आहे? आता त्यांची प्रतिक्रियेवर काही अवलंबून नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. तेव्हा धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात त्याच्यावरती काही हा तपास अवलंबून आहे असं मला वाटत नाही. नाही, इच्छा का नव्हती? इच्छा होती ना, परंतु आता पक्षाने निर्णय घेतला, मला संधी मिळू शकली नाही, त्याची निश्चितपणानं खंत आहे मनामध्ये. माझ्यासोबत बीडमधील एक ज्येष्ठ आमदार आहेत, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके. हे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि ते आता आज जवळपास शेवटचा दिवस आहे आणि ते आज या ठिकाणी आलेले आहेत. गेले 2-3 दिवस ते इथे दिसले नाही, त्याच्यामुळे अनेक चर्चा झाल्यात. या सगळ्या गोष्टीवर मी त्यांच्याशी बोलणार आहे. दादा, स्वागत आहे तुमचं. अधिवेशनचा जवळपास आज शेवट आहे. तुम्ही शेवटच्या दिवशी दिसताय, सुरुवातीला आले आणि त्याच्यानंतर गेले. तुम्ही 2-4 दिवस कुठे होतात? अनेक चर्चा होत आहेत की तुम्ही नाराज आहे, तुम्ही वरिष्ठांच्या भेटी घेत आहेत, त्यांच्याकडे नाराजी व्यक्त करतायत. नेमकं काय घडलं या 2-4 दिवसात तुम्ही इथं नागपूरमध्ये नसताना? मी तर एक माझं काही महत्त्वाचे डॉक्युमेंट करायचे होते, त्याच्यासाठी मला जावं लागलं. बँकेचे प्रकरण होते, त्यामुळं गहाणखत करण्याचं काम होतं, ते मी त्याच्याकरता मतदारसंघात परतलो आणि 2-3 दिवस त्या ठिकाणी हे निधी गोळा करण्याचं कामसुद्धा आम्हाला करायचं होतं. ते निधी संतोष देशमुख जे काही आम्ही वारलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय आम्ही माजलगावला घेतला होता. त्याप्रमाणे एक दिवस आम्ही फेरी काढली संपूर्ण शहरामध्ये आणि निधी गोळा करण्याचं काम केलं. जवळजवळ 31 लाख रुपयाचा निधी जमा करून आम्ही त्या ठिकाणी त्या कुटुंबाला देणार आहोत. त्यामुळं ही कामं संपून मी परत आलो. ही चर्चा बीडच्या प्रकरणावरनं सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात झाली. त्यावेळेस तुम्ही सभागृहात नव्हते, बाकी सगळे बीडचे आमदार असतील, इतर आमदार असतील, यांनी हा विषय धरून ठेवला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांना त्यांचं उत्तर द्यावं लागलंय. त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का? पूर्णपणे समाधानी आहे. ज्या काही मागण्या विविध पक्षाच्या आमदारांनी या चर्चेदरम्यान केल्या होत्या, एक तर SIT नेमण्याची मागणी होती वरिष्ठ अधिकाऱ्याची. त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांनी तपास जर केला असता तर तो योग्य झाला नसता, म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याची SIT नेमून तपास करावा अशी मागणी होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली. न्यायालयीन रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी व्हावी, ती पण मागणी मान्य केली आणि मोका लावण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी कुणीही मागणी केली नव्हती पण स्वतःहून जाहीर केला. आणि सभागृहाला त्यांनी ठामपणाने सांगितलेलं आहे की हे प्रकरण त्यांनी अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे आणि याच्या मुळाशी जाऊन कोण आरोपी आहेत, त्यांचे काय लागेबांधे आहेत, कशामुळं नेमका हा प्रकार घडला, या सर्वाच्या बाबतीत न्यायालयीन चौकशीच्या माध्यमातून आणि SITच्या माध्यमातून आता तपास होणार आहे आणि जे गुन्हेगार असतील, कशा पद्धतीनं ही हत्या झाली ते समोर येईल आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं काम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा निश्चितपणानं मला आहे. वाल्मिक अण्णा कराड यांचं नाव सभागृहात अनेकदा सर्वच आमदारांनी जवळपास घेतले. ते धनंजय मुंडेंचे जवळचे कार्यकर्ते आहेत, म्हणून धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा असाही सूर विरोधकांचा आहे. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुमच्याच पक्षाचे ते नेते आहेत, तुमची काय भूमिका यावर? खरंच धनंजय मुंडेंच्या संदर्भात जी काही टीका केली जाते, त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, त्याबद्दल काय वाटतं? नाही, एक आहे की ह्याच्यामध्ये दोन गुन्हे आहेत. एक ज्याच्यातून हे खुनाचं प्रकरण घडलं त्याच्यामागं खंडणीची मागणी होती आणि त्या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून वाल्मिक कराडांचं नाव आलेलं आहे. आता खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्यांचं आरोपी म्हणून नाव आलेलं नाही. ते आता तपासाअंती पोलीस काय निर्णय घ्यायचा तो त्याच्यामध्ये घेतील. आणि वाल्मिक कराडचं नाव आल्यामुळं आणि त्यांना ते आरोपी असल्यामुळं साहजिकच ते धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत
म्हणून त्यांच्यावरही टीका होणं साहजिक होतं. त्याच्यात काय तुम्हाला काय वाटतं दादा? नाही, आता हे पहा, हे मी काय त्याच्याबद्दल काही बोलणं योग्य नाही, कारण की आता एवढं तपास होणार आहे, त्याच्यामुळं आपण तपास होण्याच्या आधी काय बोलून उपयोग आहे. आता ते पोलीस त्या मुळाशी जातील. तुमच्या पक्षाचे बडे नेते धनंजय मुंडे ते काल असं म्हणालेत की हे प्रकरण जे काही तपासाला दिलेलं आहे त्याच्यातून निष्पन्न होईल, दूध का दूध, पाणी का पाणी होईल, एवढं ते स्पष्ट बोलले. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमचे नेते एवढं स्पष्ट बोलले तरी तुम्हाला गॅरंटी येत नाही का धनंजय मुंडे एवढं बोलून सुद्धा? गॅरंटी यायचा काय प्रश्न आहे. आता त्यांची प्रतिक्रियेवर काही अवलंबून नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. तेव्हा धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात त्याच्यावरती काही हा तपास अवलंबून आहे असं मला वाटत नाही. शरद पवार साहेब आज मसाजोग या ठिकाणी जाणार आहेत, सरपंचाच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहे. कसं पाहता तुम्ही या भेटीकडे? पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं ते साहजिकच या प्रकरणाचं गांभीर्य आणि जो काही सामाजिक एक तणाव बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे त्या संदर्भात ते सांत्वनपर भेट देऊन काही निश्चितपणानं हा तणाव कमी व्हावा असा प्रयत्न करतील अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही या प्रकरणी अजितदादांची भेट घेतली का? त्यांच्या काही कानावर काही गोष्टी घातल्या का? बीडचे काही आमदार मिळून या सर्व प्रकरणावर आम्ही त्यांना वेळोवेळी भेटलेलो आहोत. हे प्रकरण घडलं त्यावेळेसपासून आणि बीड जिल्ह्यामध्ये जी काही त्याची प्रतिक्रिया उमटवली, जी नाराजी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली, त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी अजितदादा असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, यांना वेळोवेळी भेटून चर्चा केलेली आहे. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, यावेळेस चर्चा होती तुमच्या पण मंत्रिपदाची. नाराजी आहे की तुम्हाला खरंच मंत्रिपदाची अपेक्षा नव्हती किंवा इच्छाच नव्हती? नाही, इच्छा का नव्हती? इच्छा होती ना. परंतु आता पक्षाने निर्णय घेतला, मला संधी मिळू शकली नाही, त्याची निश्चितपणानं खंत आहे मनामध्ये. परंतु आता पक्षाने एकदा निर्णय घेतल्यानंतर तो मान्य करून पुढं जायला पाहिजे असं माझं मत आहे. अजितदादांकडे नाराजी व्यक्त केली या संदर्भात? ते नाराजी व्यक्त केलेली आहे, वेळोवेळी भेटलेलो आहे, नेहमीच आमची चर्चा होत असते. परंतु आता त्यांनी निर्णय घेतला आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय आणखीन काय बोलणार. वारंवार बीड पेटायला काही फारसा वेळ लागत नाही. एखादी घटना घडली की बीड पेटतं. तुम्ही ज्येष्ठ नाही आहात, तुम्हाला नसन माहीत आहे बीड जिल्ह्याची काय होतं बरं नेमकं बीड जिल्ह्यामध्ये? असं थोडी छोटी घटना घडली की अख्खं बीड पेटून जातं. ही छोटी घटना नाही आहे. नाही, पण अशा काही छोट्या या घटनेचं फार मोठं आहे. दोन समाजामध्ये, दोन जातीमध्ये तणाव निर्माण करणारी घटना घडलेली आहे आणि याचा परिणाम तात्पुरता नाही आहे, कायमस्वरूपी याचा तणाव निर्माण करण्याचं काम या घटनेनं केलेलं आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे, अतिशय निगृण हत्या झालेली आहे. म्हणजे हाल करून त्या संतोष देशमुखचा जीव घेतला आहे. ही काही साधी घटना नाही आहे. त्याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीतच मराठवाड्यामध्ये त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटले. नुसत्या बीड जिल्ह्यापुरता ही हत्याचं प्रकरण मर्यादित राहिलेलं नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरणाचे पडसाद उमटलेले आहेत. ही सरपंचांची हत्या ही एक मोठीच घटना आहे आणि दुर्दैवी घटना आहे. ती महाराष्ट्राला आणि बीडला पाहायला मिळालेली आहे. मात्र सातत्याने असं का होतं बीडमध्ये की एक हॉटस्पॉट बनला आहे? कुठं काय झालं की परभणी आणि बीडकडे सगळ्यांचं अटेन्शन जातं? हॉटस्पॉट बनला आहे असं नाही. ते आता जिल्ह्याची जी काही सद्यस्थिती आहे, निश्चितपणानं परिस्थिती काही योग्य नाही. या ठिकाणी अधिकचं लक्ष वरिष्ठ नेत्याने देऊन ही परिस्थिती कंट्रोल केली पाहिजे असं माझं मत आहे आणि त्या बाबतीत आम्ही मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितलेली आहे. तुमच्या पण घरावर हल्ला केला गेला होता आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भात. मला तोच प्रश्न, मी तिसरा प्रश्न तोच विचारतो की असं छोटं जरी वक्तव्य कुणाच्या तोंडून गेलं तरी लगेच प्रक्षोभक त्याच्या रिॲक्शन यायला सुरुवात होते. आता असं आहे की तो जो काही प्रकार झाला तो
त्यावेळेस मराठा आंदोलन अतिशय समाजाच्या भावना तीव्र झालेल्या होत्या त्यावेळेस. त्यामुळं आणि आमच्या राजकारणात काम करणाऱ्या माणसाला विरोधक असतातच. आणि विरोधक मी त्यावेळेसही सांगितलं होतं की माझे जे राजकीय विरोधक आहेत त्यांनी या आंदोलनाच्या आड राहून माझ्या घरावर हल्ला केला, हे मी त्यावेळी सांगितलं होतं माझं प्रतिक्रिया. त्याच्यामुळं तो काही समाजाने हल्ला केला असं म्हणता येणार नाही, राजकीय विरोधकांनी हात धुवून घेतले असं म्हणता येईल. तुमच्या जिल्ह्यामध्ये 2 कॅबिनेट भेटलेले आहेत, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे. तुम्हाला काय वाटतं कोण पालकमंत्री व्हायला पाहिजे? तुमच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे आहेत. पालकमंत्र्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचा आहे. वरिष्ठ पातळीवर ते निर्णय घेतील. त्याच्याबद्दल तुमची काय इच्छा आहे दादा? आता त्याची काय कोणी झाला तरी आम्हाला काय फरक पडतो? पंकजाताई झाल्या काय आणि धनंजय झाले काय, किंवा आणखीन तिसरा कोणी झाला तरी आणखीन तिसरा कोणी येऊ शकतो का बीडला पालकमंत्री? काही होऊ शकतं राजकारणामध्ये. असं काही म्हणजे समजण्याचं कारण नाही. ते निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि तसं ते घेतील वरिष्ठ नेते, आणि ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.